डोळे तिच्या हात टाक, तिच्या हात टाक. लवकर लवकर लवकर. एवढे मोठी आहे ना. बघ इकडे काय, ती पण मस्त साईज आहे. अशी एक भेटली बिलावरची आपल्याला. ते आपल्याला सगळे असे जेन्ट्स घ्यायचे आहेत. एवढी आहे आणि जेन्ट्स आहे ते आमका आवडी धर. साईज बघ एवढी आहे. हां हे बघ इथं आहे आवडी. कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं तयारी करून घेतले. इकडे आहे वाटण आहे आणि इकडे खेकडे आहेत. तर तिकडे टोपाला लेवल घेते. ते बघा खेकडे मस्तपैकी तयार झालेत. जबरदस्त. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. रात्रीचे 8:30 वाजता आहेत आणि सकाळपासून आहे ना, म्हणजे रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. भरपूर पाऊस लागला आहे आणि पाणी नदीला झालं आहे नाही, पण खेकडे बिलावरचे आपल्याला भेटतील. तर आपल्यासोबत इकडे आवडी असणार आहे आणि आपण म्हणजे दोघंजण आलो आहे आपण खेकडे पकडायला. तर बघूया आज खेकडे मिळतात काय. बरेच लोक असे खेकडे पकडायला गेलेत, तर आपण पण जाऊया पटकन, नाही तर आपल्या अगोदर कोणतरी शिरायचा. हा बघा इकडे काय विलाला आहे भाटोरला, एक पण आंगडा नाही त्याला. आणि असा तर बघा थोडा थोडा पाणी वाहतोय, बारीक झिरपाट आला आवडी. तर काय काय खेकडे आहेत ना असे बाहेर पण येतात, असे पिल्लं वगैरे सोडायला ह्या साईडला. पोचले आपल्या हॉल्ल्यामध्ये. बराच असा पाणी साठलाय बघा डबक्यातून. बघा गेली एक. बरेच अशा खेकडे आहेत नाही बघा, अशा बिलावरती आहेत आता. ती बघा गेली. ती बघा इथे काय आवडी पिशवी आहे ना. हां ती बघा एक आतमध्ये बिलात आहे, एकदम मोठी साईजची आहे. पहिलीच आहे ना आपल्याला बऱ्या साईजची भेटली. अरे मगाशी पाणी नव्हतं एवढा. तर आपली बोवणी चांगली झाली इकडे बघा. अशी एक भेटली बिलावरची आपल्याला. हे बघा सोड. ते आपल्याला सगळे असे जेन्ट्स घ्यायचे आहेत. आपल्याला बिलावर आहे ते बघा. हे बघा केवढी आहे आणि जेन्ट्स आहे ते आमका आवडी धर. अशी साईज भेटायला पाहिजे ना. जबरदस्त साईज भेटते आवडी. हे बघ इथं आहे आवडी. अरे आवडी ये पायाखाली एक पकडली. हे बघा इकडे काय आणि तिथे काय. आवडीला पण तिकडे भेटले वाटतं ना. नको तिकडे उडा होतोस रिटर्न. पाण्यामध्ये पण आहे. एक बघा येते काय आणि पिल्लं सोडलेत, 1-2 आहेत काहीतरी. मस्त साईज. हे पकडली. साईज बघ केवढी आहे. हां ते बघा जबरदस्त साईज घेतली, 1 नंबर. घ्या आता मी झाले रे, मस्त झाले रे, मोठे मोठे आहेत. हे बघा एक इकडे निघाले.
पण लहान साईज आहे. भरपूर मिळाले रे पण पटवट. अशा बिलावर आहेत खेकडे ते बघा आतमध्ये. आवडी केवढी साईज आहे जबरदस्त ना. एक मस्त साईज मिळाली तर. गरम पाऊस पण आला वाटतं तेव्हा तेवढी गरमी होते. भरपूर मिळाले. मस्त जायचं बा. हे बी ताई आवडे. हे डोळे डोळे तिचे हात टाक तिचे हात टाक. लवकर लवकर लवकर. एवढे मोठी आहे ना. इकडे काय ती पण मस्त साईज आहे. ही इथे काय जायला नाही तिला कुठे काढू वाटे. खतरनाक साईज भेटली बघा. दोन्ही पण बाजूबाजूला होत्या. एवढं मस्त साईजच्या मिळाल्या आणि भरपूर अशा झाल्या बघा. बघा इथे काय बघा. एवढे दाखव आवडे किती झाले. हे बघा एवढ्या झाल्या भरपूर झाल्या. अरे 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 गेली रे. भाट उरली चालली भाट उरली. आरामात चल्यातून शेरणी आहे भरपूर. चप्पल वाजते बघा खाली कोपऱ्यावरती. जाईल ते लगेच. हां गेली ना. चल डेंजर एवढा चाललाय कसा. गेला. दिवड आहे. दिवड दिवड लांब आहे. गेला. इथं केवढा मोठा आहे बघ. कसला आहे बघ. हा पण दिवडच आहे रे. आणि हा बघा अशी भीती असते सापाची वगैरे त्याच्यामुळे जास्त पायाखाली उजेड द्यावं लागतं. चला एवढे आरामात ये. एक नंबर काम 25. बघ साईज बघ. जबरदस्त साईजची भेटली खेकडी. एक नंबर मस्त आहे ना ही साईज. भारी आहे. पाऊस नाही फक्त. ज्या बॅटरी आणलेल्या ना त्या पण पूर्ण लो झाल्यात. म्हणजे चार्जिंगला लावला नव्हता कारण लाईट नव्हती दिवसभर. त्याच्यामुळं अर्ध्या तासातच आपण निघालो आहे आणि बऱ्यापैकी खेकडे मिळालेत. तर बघूया घरी जाऊन आपल्याला किती खेकडे मिळालेत. जास्त नाही आणले आपण. मस्त साईजचे भेटल्यात. आई ह्याच्यात ठेवू. घे अजून घे घे.
तर चला, आवडीची वाटणी झाली मस्त की आवडीला पण भेटलं. आणि आपल्याला बघा एवढ्या, या बघा एवढ्या आहेत, म्हणजे एवढ्या इकडे एवढे आहेत. सकाळचे वाजता 9:30. रात्री आहे ना, म्हणजे सकाळपासूनच पाऊस भरपूर होता आणि आता थोडा म्हणजे उघाडी पडले, पाऊस गेलाय. आणि इकडे प्रियंका करते तयारी, म्हणजे जे आपण काल खेकडे आणले ते आपण मस्तपैकी बनवून घेऊया. चल पहिले खेकडे आहे ना मस्त साफ करून घेऊ, खेकडे मस्त साफ करून वगैरे घेऊ. प्रियंका इकडे मस्त साफसफाई करते, कोथिंबीर वगैरे. ते बघा ना, आजीने काय आणला इकडं, फणसाच्या बिया उकळे बॉईल केलेले आहेत. म्हणजे ह्या टायमात असं खायला बरं, खायला भारी ह्या टायमात असे बिया वगैरे. आणि आता पाऊस बघा पूर्ण उघडलाय. सकाळपासून भरपूर पाऊस होता, म्हणजे रात्रीचीच चालू झालेला 1-1:30 वाजता काहीतरी. आणि आता पाऊस बघा पूर्ण गेलाय. आता परत संध्याकाळची सुरुवात करू पाऊस. तर चला, इकडे मस्त आपण खेकडे मोडून घेतलेत, एवढे अर्धे आपण ठेवलेत. चला मस्त बनवूया चुलीवरती. केव नंतर खाईन मी तिला ते. 2 दिवस झाले पाऊस चालू झालाय. आणि कसं माहिती, दिवसाची पूर्ण ऊन टाकतोय आणि रात्रीची पाऊस चालू होतो, म्हणजे संध्याकाळच्या टायमाला. तर मला वाटतं आज पण तसाच असेल, संध्याकाळच्या टायमात परत पाऊस चालू होईल. तर चला मस्त खेकडे मोडून घेतलेत, खेकडे बनवायची सुरुवात करूया. तर प्रियंका इकडे तोपर्यंत तयारी करते, आपण जाऊ. हे बघा आईने काय घेतलेत, मुलकुंडे आहेत, त्या लावायच्या आहेत, तेरीच्या ना. तिथं लावून येऊ, पाठीमागे जागा बनवले. पाठीमागे आहे ना, इकडे जागा केले. आणि हे बघा इकडे गाड्या चालवायला बघा कशी जागा केली, रस्ता बनवला आहे गाड्या चालवायला. अजून काम बाकी आहे, अजून भरपूर असं बनवायचं आहे. आणि पाठीमागे आपण बनवले म्हणजे मिरचा बनवला आहे, मिरचा. त्याच्यामध्ये भरपूर असे वांगी, टोमॅटो, मिरचीचे रोपे लावलेले आहेत, नारळीचे आहेत. हे बघा इथं अशा वलया केलेत पप्पाने. ह्याच्यात काय लावलेलं आहे नाही, ह्याच्यात लावायचं आहे. तर अशा वलया केलेत बघा अशा. तर ह्याच्यातून लावायचे आहेत आपल्याला. हे तेरी 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 आहेत काय, तेरी ह्याच्यात रताली लावायची. ह्याच्यात रताली लावायची आहेत. आणि ह्या साईडला बघा इकडे मस्तपैकी वांगी वगैरे तयार झालेली, जबरदस्त. भरपूर अशी वांगी झालेली, उन्हामधून आहे ना ते आता चांगली तयार होतील. आणि इकडे बघा सगळं. हा काय आहे पडवल, काय आहे हे आई, हे कसलं ताण ते, हे ताण कसलं. आणि हे बघा इकडे रत्ताली सगळी लावलेली आहे, रत्तालीचा किती ताणा झाला बघा. टोमॅटो पूर्ण सुकला बघा इकडं. ते खाली अशा नारळी वगैरे लावल्यात बऱ्याच. आता पाऊस आहे म्हणजे पावसाली चांगल्या तयार होतील. कुठे कारली, एका इकडे कारलीचा बी पण लावलेला, इकडे कारलीचा बी लावलेला, तिकडे. म्हणजे आत्ता आहे ना, आता पाऊस चालू झालाय म्हणजे आता ह्याच टायमाला म्हणजे आपण कणके वगैरे बोलतो, मुलकोंडा वगैरे लावतात, कणके वगैरे म्हणजे खायला. आणि इकडे काकडीचा बी पण पेरून ठेवू, काकडी नंतर खायला मजा वाटते. टोमॅटो बघा केवढा आहे, कडक आहे एकदम कडक. ते बघा ते तिकडे लावते. होय तेरी आहे ना, तेरी आहे. असे लावायचे आहेत आपल्याला मुलकुंड, तेरी. ते बघा तर तिकडे आहे झेंडुरी कोंबडी आमची. म्हणजे काय माहिती आहे, ती कोंबडी आहे ना पहिली म्हणजे किती 16 अंडी घातलेली, आणि 16 अंड्यामधली सगळी पिल्लं काढलेली. आणि अशी ह्या पावसाच्या टायमातच घातलेली, आणि अशीच बाहेर फिरायची पिल्लांना घेऊन. त्याच्यातली एक पण पिल्ला नव्हता, म्हणजे 3 पिल्लं राहिलेली फक्त 16 पिल्लामधली. आणि इकडे मुंगूस वगैरे भरपूर आहेत, भाटे वगैरे, ते पिल्लांना वगैरे घेऊन गेली. त्याच्यानंतर ती एवढी हुशार झाली की आत्ता पिल्लं जेवढे अंडी घालते ना, पिल्लं काढून की म्हणजे घराच्या बाहेर नाही जात, म्हणजे जेवढा आपला आवड आहे ना त्याच्यातून बाहेर नाही जात, तिथेच थांबते ती. आणि आत्ता पिल्लं चांगली ती जगवते. तिला माहीत पडलं बाहेर गेलो तर पिल्लं वगैरे टिकत नाही, त्याच्यामुळे ती भरपूर हुशार झाली. आणि ते आता आतमध्येच राहते, आवडामध्ये. पप्पा तिकडं साफसफाई करतायत, बांधतायत सर्व कचरा आतमध्ये ते काढतायत. काय रत्ताली लावलेले तिकडे भरपूर.
चला काय जा कर जा. म्हणजे आपल्याकडे 10 खेकडे होते, त्यातले एवढे खेकडे आपण आज पुरते घेतले. अशी ती मांदा आहे. हे बघा आपल्याला हे काढून घ्यायचे. ते पूर्ण साफ करून घ्यायचे. साफ करून घ्यायचे. आपल्याला अशा पद्धतीने साफ करून घ्यायचे आहेत. हे बघा स्वच्छ एकदम क्लीन. ते इकडे प्रियंकाने मस्त कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं तयारी करून घेतले. इकडे वाटण आहे आणि इकडे खेकडे आहेत. तर तिकडे टोपाला लेवल घेते. मी तेल टाकून घेते. हे बघा लसूण घेतलेली आहे, मिरच्या पण घेतल्या. आता मी कांदा घेतलाय, कांदा टाकून घेऊया आपण. कांदा चांगला भाजून घेऊया. आणि इकडे बघा ऊन पडायची सुरुवात झाली आता. म्हणजे संध्याकाळपर्यंत असाच ऊन पडेल ना प्रियंका? सकाळचा आणि रात्रीचा पाऊस पडतो. सकाळी म्हणजे सकाळी 3-4 ला पाऊस चालू होतो आणि एकदा 9 वाजून गेले की असा ऊन पडायची सुरुवात होते. 2 दिवस तसं झालं वातावरण. चला इकडे मस्त आपले खेकडे तयार होतात. हे बघा मी मसाले घेतलेले आहेत, आपले घरगुती मसाले. आता मी हळदी पावडर टाकते, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला मिक्स करून घेऊया. हे बघा इकडे मी ओल्या नारळाचा वाटण काढलेला आहे. त्याच्यामध्ये आला मिरची वगैरे घेतलेली आहे, लसूण वगैरे ते आपण टाकू फोडणीला. हे बघा इकडे खेकडे घेतलेले आहेत मी. आणि स्मेल सुटलाय ना, जे वाटण आपण टाकलेलं आहे प्रियंकाने, त्याला जबरदस्त स्मेल सुटला. आणि ते खेकडे मस्त मिक्स करून घेते. बघा तुम्ही विचार करत आहात की इकडे सर्व आंगडे पेंदे वगैरे आहेत, मग आंगड्या कुठे गेल्या? तर मी ह्या आंगड्या बॉईल करून त्यांचं पाणी केलेलं आहे. हे बघा ह्याच्यामध्ये जास्त कॅल्शियम असतं. ह्याच्यामध्ये बघा इकडे असं आंगडे वाटून घेतलेले, मिक्सरला लावून घेतलेलं आहे. ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करू. पाणी आपल्याला ओतायचंच नाही, आपल्याला हेच पाणी वापरायचं आहे खेकड्यांचं. हे बघा. आपण 4-5 फोडे घेतलेली आहेत आंबोशीची, ते आपण टाकूया. आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आपली कोथिंबीर कापलेली आहे ती पण टाकून घेऊया. प्रियंकाने इकडे बघा रस्सा असा तयार केलेला आहे. फक्त आता बॉईल व्हायचा आहे, त्याला उकळ यायचा आहे. आपला रस्सा एकदम रेडी तर प्रियंका. जबरदस्त असा रस्सा तयार होते. वारा बघा कसला सुटलाय जबरदस्त नाही? मस्त वारा सुटलाय. ते बघा रस्सा मस्तपैकी रेडी झालाय. ते बघा खेकडे मस्तपैकी तयार झालेत जबरदस्त.
तर इकडे बघा मस्तपैकी खेकड्यांचा रस्सा आणि इकडे आंगळा मस्त भरलेला असेल. फोडून बघूया. चांगलाच भरलेला आहे. हे बघा कसले खेकडे भरलेले आहेत. मस्त सॉलिड एकदम सॉलिड भरलेत. आता तर खेकडे मस्त भरले आहेत. अजून महिन्याने आहे ना खेकडे पोकळ होतील आणि जेव्हा भात पसवतो ना त्या टायमाला आणखीन परत भरलेले भेटतील खेकडे. काल खेकडे पकडले आणि मस्त प्रियंकाने झणझणीत रस्सा पण बनवला. जेवण रस्सा तर एकदम जबरदस्त झाला आहे. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ तर स्टॉप करतो. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडते व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटते. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत